नमस्कार, स्वागत आहे आपलं पुणे प्राईम न्यूज या चॅनलवर। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हदळवून सोडणारा आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एक निकाल दिला होता, ज्याने महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप घडवला होता। मात्र सुप्रीम कोर्टात आज त्या निकालाचे अक्षरशः पोस्टमार्टम झाले आहे। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात असा काही तुफानी आणि मुद्देसूद युक्तिवाद केला की ज्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला। निवडणूक आयोगाला आजच्या युक्तिवादानंतर नक्कीच लाज वाटेल असा संताप या आधीच व्यक्त केला असताना आज कोर्टात नेमके काय पाहायला मिळेल, कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या चिंधड्या कशा उडवल्या याचा सविस्तर आणि सखोल आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की हा वाद नक्की कशामुळे पेटला होता। तर जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक गट सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात सत्तेवर आला। यानंतर खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय देत एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव दिले आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतपणे बहाल केले। आयोगाने असे म्हटले होते की पक्षात बहुमत कोणाकडे आहे आणि पक्षाची घटना कशी आहे या निष्कर्षावर हा निर्णय देण्यात आला आहे। मात्र याच निकालाला उद्धव ठाकरे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि आज याच याचिकेवर सुनावणी करत कपिल सिब्बल यांनी या निकालाचा एक एक धागा उघडा करून दाखवला। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ला बागची आणि न्यायमूर्ती मैना यांच्या विशेष पीठासमोर आज युक्तिवाद झाला। कपिल सिब्बल यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निकालाचे विश्लेषण केले। त्यांनी प्रामुख्याने 4 मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तर पहिला मुद्दा असा होता की पक्षातील फूट विरुद्ध विधिमंडळ पक्षातील फूट। सिब्बल यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाने हे गृहीत धरले की शिवसेना पक्षात फूट पडली, पण प्रत्यक्षात ती केवळ विधिमंडळ पक्षात म्हणजेच खासदार आणि आमदारात फूट पडली होती। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। केवळ काही आमदार फुटले म्हणजे मूळ राजकीय पक्ष फुटला असं होत नाही आणि जोपर्यंत पक्ष फुटला नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला असा निर्णय देण्याचा अधिकार नाही। निवडणूक आयोगाने निकाल देताना शिवसेना पक्षाची 2012 किंवा 2018 ही घटना योग्य नाही असे नोंदवले होते आणि थेट 1999च्या घटनेचा आधार घेत होते। सिब्बल यांनी याचा समाचार घेताना सांगितले की ज्या एकनाथ शिंदे गटाने पक्षाच्या घटनेचा आक्षेप घेतला ते स्वतः या घटनेच्या आधारे या पक्षात विविध पदावर पोहोचले आहेत। एका बाजूला ज्या घटनेचे लाभार्थी राहायचे आणि दुसऱ्या बाजूला सोयीनुसार ती घटना चुकीची ठरवायची असा दुजाभाव चालणार नाही। तिसरा आहे बहुमताचा चुकीचा निकष। आयोगाने संघटनात्मक पातळीवर बहुमताकडे दुर्लक्ष केले आणि केवळ विधिमंडळाच्या आमदारांच्या संख्येला महत्त्व दिले। सिब्बल यांनी युक्तिवाद केला की जर उद्या एका पक्षाचे 10 पैकी 4 आमदार फुटले तर त्यांनी संपूर्ण पक्षावर दावा सांगायचा का? 2 खासदारांच्या काळात जर एक खासदार फुटला असता तर त्याने संपूर्ण राष्ट्रीय पक्षावर हक्क सांगितला असता का? हा अत्यंत गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला। चौथा आहे पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा। न्यायालयाने विचारलेला एका प्रश्न की तुमच्या पक्षात लोकशाहीच नाही असा आरोप आहे, त्याचे काय? यावर सिब्बल यांनी अत्यंत चालाखीने युक्तिवाद केला। ते म्हणाले, समजा काही क्षणासाठी मानले की पक्षात लोकशाहीच नाही, तरीही लगेच पक्षाचे चिन्ह आणि नाव काढून दुसऱ्या गटाला देणे हे कितपत योग्य आहे? त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते, नोटीस द्यावी लागते, जी निवडणूक आयोगाने पाळलेली नाही। या संपूर्ण युक्तिवादादरम्यान न्यायालयातील वातावरण अत्यंत तापलेले होते। कपिल सिब्बल यांनी इंदिरा गांधींच्या काळातील काँग्रेसमधील फूट, केरळ काँग्रेसमधील फूट आणि 2017 मधील समाजवादी पक्षांच्या फुटींचेही दाखले दिले। या सर्व जुन्या प्रकरणामध्ये राजकीय पक्षांची फूट पडली होती आणि 2 गट पक्ष संघटनेचा दावा सांगत होते, परंतु शिवसेनेच्या बाबतीत केवळ आमदार सुरतला गेले नाही तर त्यांनी स्वतःला मुख्य नेता म्हणून घोषित केले, ज्याला निवडणूक आयोगाने ही घाईघाईत मान्यता दिली असा आरोप करण्यात आला। विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावरून हटवण्याची प्रतिनिधी सभा बोलावली होती, ज्या घटनेला ते बेकायदेशीर म्हणतात।
त्याच घटनेच्या आधारावर बैठक बोलावणे आणि स्वतःची निवड करणे कितपत कायदेशीर आहे, असा सवाल न्यायालयाने आणि वकिलांनी उपस्थित केला. आगामी काळात ही सुनावणी अशी सविस्तर सुरू राहणार असून यामध्ये एकनाथ शिंदे गटाकडून कोणता युक्तिवाद केला जातो हे पाहणे कौतुकाचे ठरेल. तर मंडळी, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा हा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे पोहोचला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे फेब्रुवारी 2027 मध्ये निवृत्त होत आहेत. त्याआधी या प्रकरणाचा निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने कपिल सिब्बल यांची मांडलेली कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरले तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ता संघर्षात एक मोठा उलटफेर पाहायला मिळेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कितपत कायदेशीर बळ आहे, आता हा फैसला खुद्द सर्वोच्च न्यायालय करणार आहे. तर अशाच ताज्या घडामोडींसाठी, अपडेटसाठी आपल्या पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.